नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज मी बनवलेला आहे कलरसाठी सुंदर असा साडी वस्त्र बनवलेला आहे। आता दीपावली आलेली आहे, तर लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला कलर्सला चढवण्यासाठी सुंदर असा साडी बनवलेला आहे। तेच व्हिडिओ तुम्हाला आज मी शेअर करणार आहे। हे बघू शकता, हे फक्त मी ब्लाउज पीस पासून हे सुंदर असं वस्त्र बनवलेलं आहे महालक्ष्मीसाठी। हे बघू शकता, फिनिशिंग खूप छान झालेली आहे। अगदी ब्लाउज पीस पासून मी बनवलेला आहे। ह्याच्यासाठी मी चुनरी देखील बनवलेला आहे। तर तुम्ही ब्लाउज पीस ऐवजी खण साडीचा कापड मिळतो त्याचा देखील यूज करू शकता, नाहीतर काठापदराचे असे ब्लाउज मिळतात ते देखील तुम्ही यूज करू शकता। तर मी आता फक्त सिंपल ब्लाउज पीस पासून मी असे साडीचा लेस वापरून सुंदर असा साडी वस्त्र केलेला आहे लक्ष्मी पूजनासाठी। तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे। तर प्लीज तुमच्या सपोर्टचं देखील मला तितकीच गरज आहे। तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवातच करू। इथे मी ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि एक रेशीम साडी लेस घेतलेला आहे। तर ह्याच्यापासूनच मी महालक्ष्मीला वस्त्र बनवणार आहे। तर तुम्ही देखील तुमच्या कलर्सनुसार तुम्ही महालक्ष्मीला वस्त्र करू शकता। तर माझं कलश थोडंसं मोठं असल्यामुळे ही लांबी 37 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 8 इंच घेतलेली आहे। तर मी ह्या ब्लाउज पीसवर साडीचं लेस ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे, उलटी बाजू करून। तर ही स्टिच मी उलटी बाजू करून अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे। नंतर सरळ बाजू पलटी करून नंतर त्याच्यावर डबल स्टिच करून घेणार आहे। हे ब्लाउज पीस आणि साडीचा लेस कॉम्बिनेशन खूप छान वाटत आहे। नंतर आपल्याला सरळ बाजू पलटी करून ह्याच्यावरून देखील डबल स्टिच करून घ्यायचं आहे। खूप छान कॉम्बिनेशन वाटत। तर तुम्ही बघू शकता, वरून देखील डबल शिलाई मारून झालेली आहे। तर ही साडीच्या लेसचं ओपन भाग असल्यामुळे मला इथे देखील फोल्ड करून स्टिच करून घेणार आहे मी। हे पाहू शकता, खूप छान कलर कॉम्बिनेशन वाटत आहे। तुम्ही जरी रेडीमेड लेसचा देखील यूज करू शकता ह्याच्यावर। मी असे राहिलेल्या लेसचा सुंदर असा महालक्ष्मीला वस्त्र करणार आहे आणि खूप छान कॉम्बिनेशन झालेलं आहे। हे दोन्ही कलर खूप छान वाटत आहेत। तर यंदाच्या लक्ष्मी पूजनला तुम्ही देखील असा वस्त्र घरच्या घरी ट्राय करू शकता, नाही तर मार्गशीर्ष महिन्यात आपण लक्ष्मी पूजन करतो तेव्हा देखील हे खूप छान यूज होतं। तर मी एकीकडे अस्तर घेतलेली आहे। ही अस्तरची पूर्ण उंची आहे 12 इंच आणि रुंदी आहे 8 इंच। अशा पद्धतीने मी राऊंड शेपमध्ये कापून घेतलेली आहे आणि त्याला कॅनव्हास देखील लावून घेतलेला आहे। कॅनव्हास आणि अस्तर असं स्टिच करून घेणार आहे मी। खूप छान ह्याला ग्रिप येतं वस्त्र बनवताना कॅनव्हासमुळे। हे दोन्ही बाजू जोडून घ्यायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला कट लावून घ्यायचा आहे। कट लावल्यानंतर इकडून 2 इंच आणि तिकडून 2 इंच अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून तितकंच आपल्याला निऱ्या पडणार आहेत महालक्ष्मी वस्त्रसाठी। मी थोडंसं डार्क करून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही, मी जितकं मार्क केले त्याच्यावरच आता निऱ्या स्टिच करून घेणार आहे। तर हे निऱ्या स्टिच करताना मी आधी पिनअप करून घेणार आहे। हे बघू शकता, पिनअप केल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला निऱ्या घड्या पडतात आणि आपल्याला स्टिच करताना देखील खूप सोप्या रीतीने स्टिच करता येतं। त्यामुळे आपल्याला आधी पिनअप करून घ्यायचं आहे। जितकं मार्क केलेलं आहे तिथेच आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे निऱ्या पाडून। तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर स्टिच करून झालेलं आहे माझं। तर मी हे ओपन बाजू स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला निऱ्या करून
बाजूची ओपन बाजू राहते ना, तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. आणि नंतर आपल्याला आतून अस्तर लावलेली भाग आतून 1 इंचावर आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं महालक्ष्मीचं वस्त्र खूप फिनिशिंगला छान आणि लुक वाटतं. यामुळे आतून 1 इंचावर मी असं फोल्ड करून स्टिचिंग करून घेतलेलं आहे. आतून अस्तरचा भाग खूप छान असं लुक आणि फिनिशिंग पण झालेलं आहे. हे बघू शकता. तर माझ्याकडे असे लाल कलरचा अजून एक लेस होता, ते मी असे 4 इंचावर कट करून घेतलेला आहे. 2 पीस घेतलेला आहे, म्हणजे रुंदीला कमी असल्यामुळे असे दोन्ही जोडून त्यावर अजून एकदा स्टिच करून घेतलेला आहे. आणि राहिलेला भाग मी कट करून घेतलेला आहे. म्हणजे हे महालक्ष्मीला ब्लाऊज पीस म्हणून हे खूप छान वर लुक दिसतं. हे असं स्टिच करून घ्यायचं आहे. खूप छान लुक वाटतं. हे बघू शकता तुम्ही. आणि इथे मी लेस लावणार आहे. म्हणजे तुम्ही दागिने वगैरे घालत असेल तर ठीक आहे. जरी तुम्ही दागिने वगैरे नाही घातला असेल तर हे गोल्डन कलरचं लेस दागिना म्हणून वस्त्रावर शोभून दिसतं. तुम्ही दागिने जरी नाही घातलात तर या पद्धतीने आपल्याला असं गोल्डन कलरचा लेस देखील लावून घ्यायचा आहे. त्यामुळे खूप छान लुक येतं वस्त्राला. आणि कलशवर आपण वस्त्र चढवतो तेव्हा देखील खूप छान लुक वाढतो ह्याचा. तुम्ही दागिने देखील घातला तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी हे दागिन्यासारखं लेस लावून घेतलेलं आहे. खूप छान. आणि इथे मी 8 बाय 2 इंचाचं असं कापड घेतलेलं आहे. इथे आपण लेस लावून महालक्ष्मीला बांधण्यासाठी बंद देखील लावून घेणार आहे. या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. फिनिशिंग देखील खूप छान वाटतं, म्हणून हे इथे बंद देखील आपण बांधणार आहोत. खूप छान लुक येतात. तर इथे मी बंद देखील ओवून घेणार आहे. नंतर एकीकडे मी 18 बाय 6 इंचाचा असा कापड घेतलेला आहे. ह्याचं मी चुनरी बनवणार आहे महालक्ष्मीला. खूप छान लुक वाटतं ह्याचं देखील. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता घरच्या घरी. अगदी ब्लाऊज पीसपासून तुम्ही खणाचा देखील यूज करू शकता. खणाचं कापडचं नाही तर काठपदराच्या साडीचं देखील यूज करू शकता. तर फायनली हे चुनरी देखील बनवून झालेलं आहे आणि बंद देखील मी ओवून घेतलेला आहे. खूप छान लुक आलेला आहे आणि कॉम्बिनेशन देखील खूप छान वाटत आहे. तर आता येत्या लक्ष्मीपूजनला हे मी नक्की ट्राय करणार आहे लक्ष्मी कलशला. तर तुम्ही देखील ह्या दिवाळीसाठी नक्की घरच्या घरी असं ट्राय करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.